नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 590वा भाग. आपल्याला ह्या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे, गणितात कच्चे असणाऱ्यांसाठी हे उत्तम पुस्तक आहे. पुस्तकाच्या एका प्रतीची किंमत 16 रुपये आहे आणि एकदम 3 घेतली तर सवलतीमध्ये 60 रुपये आहे. गणितात कच्चे असणाऱ्यांसाठी हे उत्तम पुस्तक आहे. पुस्तकाच्या एका प्रतीची किंमत 16 रुपये आहे आणि एकदम 3 घेतली तर सवलतीमध्ये 60 रुपये आहे. दुसरा प्रश्न आहे, हा प्रश्न मला अनेक लोकांनी विचारला. अरे, दिवसभर झोपून राहण्यापेक्षा काहीतरी चांगलं करायचं नाही का तुला? त्याच्यावर मी विचार केला. हाच प्रश्न माझा मलाच मी विचारला आणि उत्तरही माझे मीच मला दिले. झोपून राहण्यापेक्षा जास्त चांगलं दुसरं काहीच नाही असं वाटलं मला. हा प्रश्न मला अनेकांनी विचारला. अरे, दिवसभर झोपून राहण्यापेक्षा काहीतरी चांगलं करायचं नाही का तुला? त्यावर मी विचार केला. हाच प्रश्न माझा मलाच मी विचारला आणि उत्तरही माझे मला मीच दिले. झोपून राहण्यापेक्षा जास्त चांगलं दुसरं काहीच वाटत नाही मला. तिसरी कविता आहे, शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढला 122वा भाग. आत्म्यापातून निघालेली अनेक रूपे असतात आणि सर्व वेगवेगळी व्यक्तिमत्वे बनतात. आत्म्यापासून निघालेली अनेक रूपे असतात आणि सर्व वेगवेगळी व्यक्तिमत्वे बनतात. प्रत्येकाला ते स्वतः वेगळे वाटतात. प्रत्येकाचे गुण वेगळे वाटू लागतात. प्रत्येकाला ते स्वतः वेगळे वाटतात. प्रत्येकाचे गुण वेगळे वाटू लागतात. कर्म नसतात, विचार नसतात, असणे केवळ असते. प्रेम, राग, भीती, द्वेष हे मग संभव नसते. कर्म नसतात, विचार नसतात, असणे केवळ असते. प्रेम, राग, भीती, द्वेष हे मग संभव नसते. प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार सगळे भ्रम असतात. चित्रपट बघतो तसे बघून सोडून द्यायचे असतात. प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार सगळे भ्रम असतात. चित्रपट बघतो तसे बघून सोडून द्यायचे असतात. निर्विकल्प समाधीपाशी जेव्हा कोणी जातो, मनबुद्धी अहंकार सारे विरघळून टाकतो. निर्विकल्प समाधीपाशी जेव्हा कोणी जातो, मनबुद्धी अहंकार सारे विरघळून टाकतो. अज्ञान्यांच्या तोंडी नेहमी हेच सारे असतात. कोटी कोटी भ्रम असतात, तेच अनंत असतात. अज्ञान्यांच्या तोटी नेहमी हेच सारे असतात. कोटी कोटी भ्रम असतात, तेच अनंत असतात. अशा गोष्टींबद्दल ज्ञानी अलिप्तच असतो. अस्तित्वच नाही अशांकडे तो दुर्लक्षच करतो. अशा गोष्टींबद्दल ज्ञानी अलिप्तच असतो. अस्तित्वच नाही अशांकडे तो दुर्लक्षच करतो.
ते एक असे आहे की ते अचल अटल आहे. निराकार असीम असे तेच एक आहे. ते एक असे आहे की ते अचल अटल आहे. निराकार असीम असे तेच एक आहे. बुडबुडे बनले फुटले तरी आकाश तेच आहे. तेच एक आहे अन बाकी सगळा भ्रम आहे. बुडबुडे बनले फुटले तरी आकाश तेच आहे. तेच एक आहे अन बाकी सगळा भ्रम आहे. रंग नाही, रूप नाही, आकार नाही, गुण नाही, तर बदल होण्यासारखे त्यात काय आहे. रंग नाही, रूप नाही, आकार नाही, गुण नाही, तर बदल होण्यासारखे त्यात काय आहे.